चला मॅचला आपण सुरुवात करूया. चला फलंदाज पाठवा. सामना 3 षटकांचा आहे याची देखील नोंद घ्या. नॅन्सी 11 टीमचे कॅप्टन क्षेत्ररक्षण सजून घ्या. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. वज्रेश्वरी इंटरप्राइजेस टीमची सलामीची जोडी सुरेश गुलबी विथ बालाराम गुलबी. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. नॅन्सी 11 टीमचे कॅप्टन बॉलिंग ट्रॅक वर मनोहर गुलबी. पाहूया कशा प्रकारे षटक फेकलं जाईल. मागच्या मॅच मध्ये भरपूर नक्कीच अवांतर धावा खर्च केल्या होत्या. 6 बॉल मध्ये 5 बॉल जवळजवळ फुलटॉस 10 बॉलची ओव्हर ती आपल्याला पाहायला मिळाली होती. चला मॅचला सुरुवात करा. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल. मनोहर गुलबी बॉलिंग ट्रॅक वर आपल्याला पाहायला मिळतोय. तर समोर आपण सुरेश गुलबीला पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला बालाराम गुलबी. पंचांचा अधिकृत इशारा. सामन्याला सुरुवात होते. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल. मनोहर गुलबी बॉलिंग ट्रॅक वर. नॅन्सी 11 टीमचे कॅप्टन. भरपूर उशीर केला जातोय. प्लीज वेल आपण थोडा कमी खर्च करा. 3 मॅचेस अजूनही कव्हर करायच्या आहेत. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल आडव्या बॅटने प्रहार झालाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवला जातोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. सुरेश गुलबी आणि बालाराम गुलबी हे 2 सलामीवीर आपण पाहतोय. सलामीची जोडी 40+ असणं अनिवार्य आहे. फुलटॉस बॉल आडव्या बॅटने प्रहार झालाय. फटका तर भरपूर चांगला आहे. चेंडू थांबत नाहीये. निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. तुम्हारे प्रेम की बराबरी कर मनोहर गुलबी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर. या बॉलर्स देखील आडव्या बॅटने प्रहार झालाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. आता मात्र रनआउटची विकेट. पहिली विकेट फलंदाज बाद सुरेश गुलबी.
9 या धावसंख्येवर पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळाली. सुरेश वाझाला नवीन फलंदाज प्रभाकर गुलबी मैदानाच्या आतमध्ये येतोय. पाहूया प्रभाकर कशा प्रकारे फलंदाजी करेल. मागच्या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवर LBW झाला होता, पायचीच्या स्वरूपात बाद झाला होता, परंतु या मॅच मध्ये पाहूया कशा प्रकारचे योगदान आपल्या टीमला देईल. षटकातील पुढचा बॉल मनोहर बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलेचा बॉल डावे स्टिक सोडून बाहेर टाकलाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. 10 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील डावे स्टिक सोडून बाहेर चेंडू हात आलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. वारंवार अवांतर धावा मात्र मनोहर गुलबी या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीमला मात्र हे अपेक्षित नसणार आहे. डबल 1. 11 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या भलेचा बॉल ऑन साइडला निघून जाईल. सीमारेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट. चौकार. ने धावफलक 15 वर पोहोचलाय. मनोहर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस क्षेत्ररक्षणामध्ये थोडं बदल केलं जात आहे. ऑन साइडला प्रोटेक्शन वाढवलं गेलंय. षटकातील शेवटचा बॉल. या वेळेस देखील आडव्या बॅटने प्रहार झालाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र फक्त आणि फक्त एकच धाव मिळाली आहे त्या ठिकाणी. स्ट्राईकने सोडलेली बरोबर आहे सर. आउट नाही. टाइमपास होतोय. त्यावेळी 25 कुठे आउट दिली. यस बालाराम गुलबी आपल्याला खेळावं लागेल. तर अशा प्रकारे पहिलं षटक त्या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. 1 गडी बाद 16 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 2. अक्षय भोईर बॉलिंग ट्रॅक वर येतोय. पाहूया अक्षय कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्यात वज्रेश्वरी एंटरप्राइजेस टीमला. सुरुवात तर भरपूर चांगली झाली आहे. षटक क्रमांक 2. षटकातील पहिला बॉल. या बॉलचा बॉल चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. तो 22 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा पुन्हा एकदा विकेट. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न झाला.
अक्षयने सांगितलंय या एव्हरी डे इज नॉट अ संडे. षटकार लागला आणि त्यानंतर मात्र कमबॅक केलाय अक्षय भोईर. षटकातील पुढचा बॉल अक्षय पुन्हा एकदा. अजून एक चांगला बॉल. अक्षय भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर. आता मात्र बॉलला उडवलाय ऑन साइडला. विकेट सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. प्रभाकर गुलबी आपला टीमला मैदानाच्या आतमधून सांगतोय मैं हूं ना. 2 षटकार त्याच्या बॅट मधून आल्यात. अक्षय भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर. षटकातील पुढचा बॉल. या बलेस आपला स्टेप मध्ये चुकतोय. डेड बॉल. मानसिक दबाव कुठेतरी असेल अक्षय भोईर वर देखील, कारण समोर प्रभाकर गुलबीला आपण पाहतोय. 2 षटकार त्याच्या बॅट मधून आल्यात. या बलेस बॅटची कडा. यष्टीरक्षक चुकी करतोय आणि त्या दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय. 2 षटकार 3 निर्धाव चेंडू या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. 28 धावा धावफलकावर आहेत. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. या बले सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क आणि या यष्टीरक्षक बीट झाला होता आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. काय घडतंय हे मैदानाच्या आत. थोडं नाट्यमय क्रिकेट मैदानाच्या आतमधून आपल्याला. हॅलो. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 29 धावा धावफलकावर आहेत आणि आता मात्र शेवटचा अंतिम षटक. अँड फायनली आपण पाहतोय बलराम गुलबी यांची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. बॉलिंग ट्रॅक वर कुमार भोईर येतोय. शेवटचं अंतिम षटक पाहूया कशा प्रकारे हाताळलं जाईल. 29 धावा धावफलकावर आहेत. कुमार बॉलिंग ट्रॅक वर.
या वलेचा बॉल मिडल ऑफ द बॅट, चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. अतिशय सुब्राईक फटका. नक्कीच जर तुम्ही जाणून बुजून एखादा खेळाडू रनआउट करत नाहीयेत तर मात्र तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल, याची देखील नोंद घ्या. तब्बल 5 धावांच्या पॅनल्टीचा सामना तुम्हाला करावा लागेल. षटकातील पुढचा बॉल. कुमार पुन्हा एकदा. या बॉलचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अव्वंतर धाव मिळेल. अव्वंतर धावेसोबत धावफलक पुढे सरकलाय. 36 धावा धावफलकावर झाल्या आहेत. द्रुही 11 विपक्ष एक्झी स्पोर्ट नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. आणि त्या दरम्यान प्रभाकरच्या बॅट मधून अजून एक ब्लास्ट. चेंडू सीमा पार. 6 धावा. अतिशय धुवाधार इनिंग पेश करतोय आपल्या टीम साठी प्रभाकर. चांगली फलंदाजी त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 4 षटकार त्याच्या बॅट मधून आल्यात. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील बॉल उडवलाय ऑन साइडला, मात्र फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक. झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. प्रभाकर गुलवी बॅक टू द डगआउट. फोर्टी 42 या धावसंख्येवर प्रभाकर गुलबीची विकेट आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज करण मैदानाच्या आतमध्ये येतोय. करण गुलवी पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. मात्र काही करण्यासाठी तुमच्याकडे 3 बॉलचा खेळ बाकी आहे. सन्माननीय भगवान गुलबी साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. या बॉलचा बॉल भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. लेग बाईटच्या स्वरूपात ही धाव आली आहे. शेवटचा बॉल या इनिंग मधील बाकी आहे. कोणची एक्झी स्पोर्ट टीमचे कॅप्टन त्याचबरोबर द्रुही 11 टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. या बॉलचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. डीप मडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा धोका पत्करलाय, मात्र रन आउटची विकेट. फलंदाज बाद करण. तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 3 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत. 44 धावा झाल्या आहेत. 45 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय नॅन्सी 11 टीम समोर. वज्रेश्वरी इंटरप्राइजेस टीमने. आणि त्या दरम्यान आपण टॉस कडे बोलूया. द्रुही 11 टीमचे कॅप्टन त्याचबरोबर एक्झी स्पोर्ट टीमचे कॅप्टन. चला आपण टॉस साठी या.
नेक्स्ट मॅच 44 44 धाबा झाल्या आहेत. 45 धाबांचे लक्ष या ठिकाणी उभं केलंय. 44 धावांमध्ये वैयक्तिक 30 धावा प्रभाकर गुलबीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या, ज्यामध्ये 4 षटकारांचा समावेश आहे तर एक चौकार देखील आपण पाहिला. द्रुही 11 टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर एजी स्पोर्ट टीमचे कॅप्टन. चला आपण टॉससाठी या. नेक्स्ट मॅच पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल अजून एक बिग फाईट. आपल्याकडे वेळ कमी आहे, फक्त आपण नक्कीच टॉस त्या ठिकाणी उडवा आणि डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. सन्माननीय माजी सरपंच मोदिराम गुलबी यांच्या शुभ हस्ते आपण पुढच्या मॅचचा टॉस त्या ठिकाणी उडवणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन देखील उपस्थित झाले आहेत. वेलकम पूर्वेश भोईर. वेलकम प्रनाद बेटा, द सन ऑफ गोट्या दादा. टॉस द्रुही 11 टीमच्या कॅप्टनने जिंकलाय. प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे तर एजी स्पोर्ट टीमला गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय. मात्र त्या दरम्यान 45 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल आपण ऐकूया. द वॉइस ऑफ गोरसे भिवंडी, माझे परम मित्र कम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाल. धुमाल धुमाल आमचा काय दुश्मन आहे का तो? खूप खूप धन्यवाद संदेशजी वखारे. आता मात्र आपण पाहतोय डगआउट देखील चेंज झालेला आहे. सूर्य ज्या दिशेने गेलेल्या त्या दिशेने दोन्ही सलामीचे फलंदाज मात्र मैदानामध्ये येताना पाहायला मिळतात. आव्हान आहे ते 45 धावांचं. यस, मात्र ती अस्तेची दिशा आहे, तुम्हाला उगवतं काम करावं लागेल. अगदी बरोबर. यस, दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मनोहर गुलबी विथ सुरेश गुलबी. दोन्ही खेळाडूंपैकी कोणीही जर षटकार ठोकला तर विष्णूजी गुलबी यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी एक क्वार्टर. 40+ चे खेळाडू आणि पारितोषिक देखील त्या प्रकारचंच आहे. आपण काम फुल करा, मात्र आपल्याला क्वार्टर दिली जाईल. सुरेश गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चिन्ह ट्रॅव्हल होतोय. एक धाव फलंदाज पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या प्रयत्नात मात्र फलंदाज धावचित. पहिला फलंदाज इथे बाद होताना रनआउटच्या रूपाने. मनोहर गुलवी हा बाद होऊन बॅलमध्ये परतताना. विष्णू गुलवी यांची नक्कीच एक क्वार्टर मात्र इथे वाचलेले आहे. मात्र अजून एक क्वार्टर मैदानामध्ये सुरेश गुलवी यांच्या रूपाने. नवीन फलंदाज विक्रांत गुलवे उर्फ मंचा, ज्यांनी मागील सामन्यामध्ये सामना जरी पराभूत झाला असला तरी 46 धावांची एक विस्फोटक खेळी पेश केली होती आणि खेळीची आवश्यकता आता मात्र या सामन्यामध्ये असणार, कारण लक्ष आहे ते 45 धावांचं. मागील सामन्यामध्ये चांगलं प्रदर्शन विक्रांत गुलवे यांनी केलं होतं.
इथे स्क्वेअर ऑफ द विकेट चिन्ह टोलले आहे क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये एका धावेने स्वतःचं अकाउंट ओपन केले आहे फलंदाजाने आणि एका धावेने संघाचे देखील अकाउंट ओपन होतोय धावसंख्या 2 ओव्हर पोहोचते सॉरी कारण मनोहर यांनी देखील आपलं अकाउंट ओपन केलं होतं धावसंख्या 2 एक बाद आणखीन फलंदाज इथे बाद होताना आपण पाहतोय विष्णू गुलवे यांच्या दोन्ही क्वार्टर इथे फुटलेले आहेत मनोहर गुलवी बाद झाले आणि त्यानंतर सुरेश गुलवी देखील बाद झालेले आहे कुमार भोईर नवीन फलंदाज पाहायला मिळतोय 45 धावांचं लक्ष आहे आणि 45 या लक्ष्याचं पाठला करताना दोन्ही सलामीचे फलंदाज बाद होऊन डॉगआउटच्या आश्रयाला परतलेले आहेत 2-2 अशी स्थिती आपण सध्या पाहतोय नॅन्सी 11 या संघाची पहिले षटक मार्गस आहे सुरेश गोलंदाजी ट्रॅकवर इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेलं आहे आणि चेंडू निघून जातोय या कॉर्नर रिजनच्या वरून सीमा पार षटकार धावसंख्या वेगाने वाढून होती ते धाव प्लेयर 8 धावा यावेळी चेंडू ट्रॅव्हल होतोय या मेडिकल क्षेत्रामध्ये तो पण एक धाव फलंदाज पूर्ण करतायत दुसरी धाव घेण्याचं मानस होतं पण धाडस अखेर केलं गेलं नाही धावसंख्या सिंगल वरती धाव प्लेयर 9 धावा आजच्या पहिल्या दिवसामधील 8व्या सामन्यामध्ये वजुसुरी इंटरपाजे स्वीपक्ष नॅन्सी 11 या दोन संघामध्ये इथे चेंडूला स्क्वेअर लेग रिझल्ट मध्ये डोलल्याने चेंडू निघून जातोय या स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार षटकार पंचेचाळीस लक्षाचा पाठलाग नॅन्सी 11 संघाकडून केला जातोय इथे मात्र अतिशय खराब चेंडू 55 इशारा वाईट अवांतर धाव वाईटच्या रूपाने धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते धावसंख्या 16 वर पोहोचते हो केलेल्या चेंडूला मात्र मिसकी हो फटका आणि फलंदाज बाद होतोय या झेलबादच्या रूपाने विक्रांत गुलवी याची गेली संपुष्टात समाप्तीनंतर धावसंख्या धावपलीकर 16 धावा नॅन्सी 11 संघ 45 या लक्ष्याचा पाठला करताना 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून अजून 29 धावांची आवश्यकता आहे नॅन्सी 11 संघाला सामना जिंकण्यासाठी 3 फलंदाज टॉप रेंजचे बाद झालेले आहेत मनोहर सुरेश आणि विक्रांत कुमार भोईर खेळपट्टीवर आणि नवीन फलंदाज आता मात्र खेळपट्टीवर अक्षय भोईर दोन्ही बंधू आपण पाहतोय सध्या खेळपट्टीवर आलेले आहेत एका सामन्यामध्ये कुमार भोईर आणि अक्षय भोईर या दोन बंधूंमध्ये चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली होती पहिल्या सामन्यामध्ये 23 धावांचं योगदान आणि 20 धावांचं योगदान दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळालं होतं 27 धावांचं योगदान दिलं होतं अक्षय भोईर याने आणि 20 धावांचं योगदान दिलं होतं कुमार भोईर याने आणि चांगली भागीदारी त्या सामन्यामध्ये पाहायला मिळाली होती तीच आवश्यकता इथे असणार आहे जरी नॅन्सी 11 संघाला हा सामना जिंकायचा असेल तर 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता वेलकम पवन दादा गुलवी इथे मात्र मिशाईन फटकाई स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता मात्र अवघड झेल होता
तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावने संघाची धाव संख्या 17. वेलकम ज्ञानेश्वर गुलबे, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 17. दुसरं षटक मार्गास असताना आता मध्ये सामना करेल फलंदाज अक्षय भोईर. इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा वाईटचा, आव्हान त्या वाईटच्या रूपाने धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या 18 धावा. इथे स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं, मात्र चेंडू येतो मिडविकेट क्षेत्रामध्ये. एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या एका धावने 19. 45 धावांचं लक्ष आहे. नॅन्सी 11 संघ 45 या लक्ष्याचा पाठलाग करतोय. कुमार भोईर आणि अक्षय भोईर ही दोन बंधूंची जोडी सध्या मैदानामध्ये पाहायला मिळते. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज हरेश गुलवे दुसरं षटकात आलतोय. सामना फलंदाज कुमार भोईर, त्याच्या बॅट मध्ये एक षटकार देखील पाहायला मिळालेला आहे. इथे मात्र बॅटची कडा, एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ही धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज धावचित. ती चौथा फलंदाज बाद होतोय नॅन्सी 11 या संघाचा. नवीन फलंदाज दिनेश भोईर आता मात्र 6व्या क्रमांक खेळण्यासाठी येतोय. धावसंख्या धावपलकावर 19 धावा. 45 टार्गेटचा पाठलाग नॅन्सी 11 संघ करतोय. नऊ चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 26 धावांची इथून अजून आवश्यकता आहे. प्लेअर मिस आणि आणखीन एक फलंदाज बाद. इथे मात्र आल्या पावले माघारी परतताना तू चल माया आया अशी स्थिती पाहतोय नॅन्सी 11 या संघाची. दिनेश भोईर माघारी पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. पोपळाई फोडण्याची संधी त्याला मिळालेली नाही. धावसंख्या स्थिर, धावपलकावर 19 धावा. नवीन फलंदाज भावेश सामना करेल हरीशाचा. धावसंख्या 19 धावपलकावर पाहायला मिळते. 45 लक्ष्याचा पाठलाग केला जातोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र चेंडूने बॅट मध्ये संपर्क साधू शकला नाही फलंदाज. निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी या षटकामध्ये हरीश गुलवे यांनी हाताळलेले आहे. दुसरं षटक मार्गस्थाने दुसऱ्या षटकामधील शेवटचा चेंडू. या षटकाचा विचार केला तर फक्त 3 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी, अगदी इकॉनॉमिकल षटक आपल्याला पाहायला मिळते हरीश गुलवेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा विकेटचं पतन, आणखीन एक फलंदाज बाद होताना नॅन्सी 11 या संघाचा. दोन षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावर 19 आपण पाहतोय. या षटकाचा विचार केला तर हरीश गुलवे यांनी इनिमिन 3 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 3 धावा खर्च करून 2 महत्वाचे विकेट देखील प्राप्त केलेले आहेत. एक सांघिक यश रनआउटच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतोय.
म्हणजे या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये 3 विकेट गमावले होते नॅन्सी इलेव्हन या संघाने. आता मध्ये 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. करूया मरूची स्थिती आता मध्ये नॅन्सी इलेव्हन संघासमोर येऊन ठेपलेली आहे. 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. कुमार भोईर अजूनही खेळपटूर आहे जो वैयक्तिक 7 धावांसह फलंदाजी करतोय आणि या शेवटची आशेची किरण नक्कीच कुमार भोईरच्या माध्यमातून नॅन्सी इलेव्हन संघाकडून सध्या खेळपटूवर पाहायला मिळत आहे. कुमार भोईर जोपर्यंत खेळपटूर आहे तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवीत असणार आहेत नॅन्सी इलेव्हन संघाच्या विजयाच्या. स्वप्नील न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र सुरेख फटका इनफिल्डच्या वरून चांगला प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळतोय. अंगाने हे नक्कीच चेंडू आहे अडवला गेलाय. थोडीशी दुखापत होतोय तिथे. या ठिकाणी उपस्थित सुधाकरजी भोईर धामणगाव गावचे उद्योजक आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. सन्माननीय सुधाकरजी भोईर विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवा. सुनील गुलवी आपणास आमंत्रित करतायत. पाच चेंडू आणि 25 धावांची इथून आवश्यकता आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं होतं. नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावांचं संरक्षण तिथे केलं गेलं होतं. पाच चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी नॅन्सी इलेव्हन या संघाला. यावेळी आणखीन एक फलंदाज बाद होताना आपण बघतोय नॅन्सी इलेव्हन या संघाचा. आता मात्र इक्वेशन पुन्हा एकदा बदलतंय. 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता. थोडंसं अवघड बनते नॅन्सी इलेव्हन संघासाठी. आज प्रभाकर गुलवी यांनी काय फलंदाजी केली होती पहिल्या इनिंग मध्ये. 30 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलं होतं ज्यामध्ये 4 उत्तुंग षटकार आणि 1 चौकाराचा समावेश होता. 11 चेंडू मध्ये 30 धावा. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय या स्क्वेअर लेग रिजन मध्ये. फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या धाव प्ले कर 1 ने पुढे सरकते 21 वर पोहोचते. आता मात्र 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता. मिशन इज इम्पॉसिबल. आता मात्र समीकरण खूपच अवघड बनते नॅन्सी इलेव्हन संघासाठी. मजबूत स्थितीमध्ये सध्या आपण बघतोय वजसोरी इंटरपाजेचा संघ आणि त्याचं कारण प्रभाकर गुलवी याची फलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये. इथे मात्र चेंडू फोर्स केलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय झेलबादच्या रूपाने नॅन्सी इलेव्हन या संघाचा. कुमार भोईर देखील बाद होताना. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 2 चेंडूने वजसोरी इंटरपाजेस विजयापासून दूर आहे. फक्त औपचारिक तास शेष राहिलेला आहे आपण पाहतोय कारण केवळ 2 चेंडूचा खेळ शेष आहे. इथे मात्र निर्धाव चेंडू. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रशांत गुलवी गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय खुश आहे कारण संघ विजयाच्या उंबाट्यावर पाहायला मिळत आहे. तर अशा प्रकारे हा सामना जिंकलेला वजसोरी इंटरपाजेस संघाने. अभिनंदन वजसोरी इंटरपाजेस अँड हॅडलक नॅन्सी इलेव्हन. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच वन डाऊन पोझिशन येऊन ज्याने 11 चेंडू मध्ये 30 धावांचं योगदान दिलं होतं ज्यामध्ये
4 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश होता तो प्रभाकर गुलवी ठरलाय.